श्रद्धा वालकर आठवते 18 मे 2022 रोजी जिची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याचं उघड झालं। आफताब पूनावालाने प्रेमाच्या जाळ्यात फसवून पालघरमधल्या श्रद्धाचे प्रचंड हाल केले। तिच्यावर प्रचंड अत्याचार करत अखेर तिच्या शरीराचे 36 तुकडे करून निर्घृण हत्या केली। श्रद्धा लव जिहादची बळी ठरली, पण तिच्या हत्येसाठी दोषी कोण? 2020 मध्येच श्रद्धाने पोलिसांकडे तक्रार केली होती। आफताब पासून माझं रक्षण करा अशी विनवणीही केली होती, पण तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख बार मालकांकडून पैसे वसुलीच्या कामात गुंतले होते आणि तेव्हाचे मुख्यमंत्री किती ताकदवान होते हे महाराष्ट्राला माहितीये। श्रद्धाला पोलिसांकडून मदत मिळाली नाही। अखेर आफताबच्या दबावाखाली येऊन ती दिल्लीत गेली आणि तिथेच अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं तिचा अंत झाला। जबाबदार राज्यकर्ते आणि कणखर गृहमंत्री असते तर कदाचित श्रद्धाचा हकनाक बळी गेला नसता। म्हणूनच महाराष्ट्राला आता महाविकास आघाडीचे ते काळे दिवस पुन्हा नको आहेत। महाराष्ट्र महायुतीत सुरक्षित आहे।